गेल्या 8 दिवसापासून कोल्हापूर शहरासह घाटमाथ्यावर आहे तो मुसळधार पावसाची बॅटिंग होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच पावसामुळे आहे कोल्हापुरातल्या ज्या नद्या आहेत त्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना सध्या आपल्याला पाहायला मिळते। सध्या मी कोल्हापुरात कसबा बावडा येथील राजाराम बंधारा या ठिकाणी आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी आहे ती वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पाहायला गेलं तर गेल्या 8 दिवसापासून आहे ते कोल्हापूर शहरात देखील मुसळधार पाऊस होताना पाहायला मिळाला। त्यासोबतच घाटमाथ्यावर आहे ती अतिवृष्टी आहे ती झाली आहे। त्यासोबतच गगनबावडा असेल, आजरा असेल, राधानगरी असेल या ठिकाणी देखील अतिवृष्टी झाल्याचं देखील पाहायला मिळालं आणि याच पार्श्वभूमीवर आहे ती कोल्हापुरातल्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ आहे ती सध्या झाली आहे। सध्या मी राजाराम बंधारा या ठिकाणी आहे आणि येथील पाणी पातळी आहे ती 33.2 फूट इतकी आहे ती पाणी पातळी सध्या आहे। यासोबतच पंचगंगेचं देखील पाहायला गेलं तर पंचगंगा देखील तिसऱ्यांदा पात्राबाहेर आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। त्यासोबतच जे राधानगरी धरण आहे ते 100% आहे ते काल भरलं आणि त्यानंतर 11:30 वाजता रात्री जो राधानगरी धरणाचा आहे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 नंबरचा दरवाजा आहे तो उघडण्यात आला आहे। त्याचबरोबर पाहायला गेलं अनेक ठिकाणी आहे ती कोल्हापूर शहरामध्ये आहे ते पाणी साचल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। काल राजाराम बंधारा येथील पाणी पातळी आहे ती 1.5 ते 2 फुटांनी घटली होती। मात्र काल रात्री राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे त्यामुळे पाणी येत्या 24 तासामध्ये आहे ती या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राजाराम बंधारा येथील देखील पाणी पातळी वाढण्याची आहे ती शक्यता वर्तवली जाते। येत्या पुढील 2-4 दिवसात आहे पाऊस आहे तो मुसळधार बरसताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यासोबतच प्रशासनाच्या वतीनं देखील आहे नदीकाठच्या नागरिकांना आहे तो सतर्कतेचा इशारा दिला आहे। अनेक आतापर्यंत पाहायला गेलं तर 37 बंधारे आहे ती पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे येथील वाहतूक आहे ती अन्य मार्गाने आहे ती वळवण्यात आली आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात देखील पाऊस जोरदार बरसणार असल्याचं देखील हवामान खात्याच्या विभागानं आहे तो वर्तवण्यात आलं आहे। त्यामुळे निश्चितच आहे ती या पाणी पातळीमध्ये आणखीन वाढ होण्याची आहे ती शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह कोल्हापूर।